अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कोकण प्रांत सहमंत्री आहे. विद्यार्थी परिषद म्हणून वर्षभर आणि त्याहीपेक्षा जास्त काळ सातत्यानं आम्ही कल्याण पूर्वेतल्या कमलादेवी कॉलेज बद्दल ऐकतोय. कमलादेवी कॉलेज मधले वेगवेगळे इश्यूजला स्वतः तिथं आम्ही फेस करतोय. मागच्या जवळपास 7 नोव्हेंबर 2025 ला कमलादेवी कॉलेजला काही अत्यंत छोट्या समाधान होण्यासारख्या विषयांचे निवेदन आम्ही दिलेलं होतं. मधमाशांच्या पोळ्यापासून, स्वच्छतागृहापासून ते अगदी संगणक कक्षापासून आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कॉलेजचं ग्राउंड, जिमखाना, रेफ्युजी कॅम्प, रेफ्युजी एरियाज अशा सगळ्या विषयांवर आम्ही बोललेलो होतो. त्या सगळ्यापेक्षा गंभीर विषय असा होता की आयुष ओमप्रकाश बरई नावाचा एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याची कॉलेजनं जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी फसवणूक केलेली होती. त्याला ऍडमिशन एका स्ट्रीम मध्ये दिलं आणि त्यानंतर फक्त आर्थिक त्याचे शोषण करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन दुसरीकडे वर्ग केलं. कसल्याही प्रकारे त्या विद्यार्थ्याला कन्व्हिनियन्स होऊ दिला नाही, त्या विद्यार्थ्याला साधं पालकांची सुद्धा बोलू दिलं नाही. आणि त्यानंतर ज्यावेळी 2-2.5 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला विद्यापीठाने नॉट एलिजिबल म्हटलं, त्यावेळी हे सगळे प्रकरण उघडकीस आले. त्याही विषयात आम्ही बोलत होतो. आज ज्यावेळी मागच्या 3 महिन्यानंतर त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर निराकरण झालं नाही, त्यांनी त्या मुद्द्यांवरचं समाधान केलं नाही. आज परत विद्यार्थी परिषद म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कल्याण शहरातल्या, कल्याण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी काही मुद्द्यांचं निवेदन परत स्मरणपत्राच्या रूपामध्ये तिथे घेऊन गेले आणि यांच्याकडनं आता अपेक्षा शिल्लकच राहिल्या नाहीत. आणि आता हे आमचं अस्तित्वच आमच्यासाठी नाही म्हणून आम्ही त्यांच्या नावानं बंद ठोक केली. आम्ही त्यांच्या विरोधात निदर्शनं केली. हेच सगळं आतापर्यंत झालं. या दरम्यान सुद्धा कॉलेजच्या रजिस्ट्रारनी, कॉलेजच्या संस्थाचालकांनी दमदाटी करत आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचत आणण्याचा प्रयत्न केला. साधं लिहून द्या असं आमची मागणी सुद्धा ते मान्य करू शकले. त्या विद्यार्थ्याचं बीएससी आयटी ला नॉर्मल ऍडमिशन प्रोसेसनुसार, रेग्युलर ऍडमिशन प्रोसेसनुसार ऍडमिशन झालेलं होतं. आयुष ओमप्रकाश बरई 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचं फर्स्ट इयर बीएससी आयटी ला ऍडमिशन झालेलं होतं. कॉलेजनं फक्त अधिकच्या सीट मिळून बीएससी सीएस मध्ये त्याला वर्ग केला आणि बीएससी सीएस मध्ये त्याकडनं अधिकचा पैसा उकळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी जवळपास 1.5 वर्ष झाले, 3 सेमिस्टर झाले, 4थ्या सेमिस्टरला विद्यापीठाने नॉट एलिजिबल म्हटलं आणि मग कॉलेजनं त्यावेळी त्या विद्यार्थ्याला खोट्या पद्धतीने खोट्या गोष्टी सांगून त्याला बळजबरी बीकॉम ला ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केलं.